श्रोतेहो नमस्कार. आज आपण नव्या प्रकरणास सुरुवात करीत आहोत. नाथपंथी परमपूज्य योगाभ्यानंद माधवनाथ महाराज या 8व्या प्रकरणास आजपासून आपण सुरुवात करत आहोत. शिर्डीचे साईबाबा व शेगावचे गजानन महाराज यांचे जवळजवळ समकालीन असलेले नाथपंथी माधवनाथ महाराज यांना त्यांच्या इतकी प्रसिद्धी नसली तरी त्यांचा शिष्य भक्त परिवार फार मोठा आहे आणि सर्व प्रांतात विखुरलेला आहे. त्यांची मूळची गादी चित्रकूटची. चित्रकूट हे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशाच्या सीमेवरचे महत्त्वाचे ऐतिहासिक गाव. त्यांचे समाधी मंदिर जिथे पादुका स्थापलेल्या आहेत ते इंदूरला आहे. याशिवाय पुण्यातले बुधवारातले दत्त मंदिर, रविवार पेठेतील गादी, थोर गव्हाणचे नाथ मंदिर, देवगावचे श्री व्यंकटेश मंदिर, नागपूर आणि हिंगणघाट येथील समाध्या इत्यादी त्यांची पुण्यक्षेत्रे आहेत. त्यांचा जन्म 1857 आणि 1936 मध्ये त्यांनी समाधी घेतली. माधवनाथ महाराजांचे मूळचे घराणे नाशिक सिन्नर भागातील पांगरी बुद्रुक गावचे. आडनाव रत्नपारखी. कुलकर्णीपद होते आणि घरची मंडळी आयुर्वेदात पारंगत होती. आई वडिलांचे नाव मथुराबाई व मल्हारराव. मथुराबाई आजोळी उज्जैनला असताना त्यांच्या वयाच्या 14व्या वर्षी एका साधू महाराजांनी शुद्ध तांब्याच्या महादेव, पार्वती आणि नंदी अशा मूर्ती देऊन नित्य पूजा करण्यास सांगितले आणि तिसरा मुलगा प्रासादिक, अलौकिक आणि लोकोद्धारक असा जन्माला येईल असा आशीर्वाद दिला. सोमवारचे व्रत करण्यासही सांगितले होते. त्यानंतर पुढे मल्हारराव व मथुराबाई महायात्रा करण्यास निघाले व चित्रकूट जवळील करवी या गावी मल्हाररावांच्या चुलत भावाकडे त्यांचा मुक्काम होता. मथुराबाई 5 महिन्याच्या गरोदर होत्या. यात्रा करून म्हणजे काशी, प्रयाग, गया या ठिकाणी जाऊन पुन्हा करवीला ते आले. मथुराबाईंना 9 महिने पूर्ण होत आल्याने तिथेच मुक्काम केला. करवीला डोंगरांची रांग आणि गर्द झाडीमुळे अप्रतिम निसर्ग सौंदर्याच्या परिसरात श्रीनाथ परंपरेतील गुप्तनाथाची समाधी आहे. पेशव्यांचा वाडा आहे. पुण्याच्या शनिवार वाड्यासारखाच आहे. त्यावेळी गादीवर असलेल्या विठ्ठलनाथ महाराजांना गादीचे पुढचे वारस जन्माला येणार हे अगोदरच माहीत होते. चैत्र शुद्ध प्रतिपदेला 1857 साली माधवनाथ महाराजांचा करवीला जन्म झाला. पुढे पांगरीस परत आल्यावर 5वे वर्षीच मुंज झाली. सुंदर, मधुरभाषी व हुशार असल्यामुळे सर्वांचे ते लाडके होते. माधव एकपाठी होते आणि तीव्र बुद्धी असलेले होते. संध्या पूजा, रुद्र लवकरच शिकले आणि ब्रह्मकर्म नित्य घडू लागले. भजनाची आवड व आवाजही चांगला असल्यामुळे महिपत भजनी मंडळात जाऊ लागले. मल्हाररावांचे चुलत भाऊ बाळकृष्णपंत जे करवीच्या संस्थानात होते त्यांनी माधवला घेऊन तातडीने येण्यासाठी पत्र आणि पैसे पाठवून दिले. त्याप्रमाणे मथुराबाई माधवासह करवीला सुखरूप पोहोचल्या व चैत्र शुद्ध प्रतिपदा 1867 हे बालयोगी श्रीनाथांच्या गादीवर आरूढ झाले. गुप्तनाथांच्या समाधी जवळ त्यांना नेऊन बसवले व बाहेरील दार बंद केले. काही तासानंतर अल्लख हा शब्द ऐकू आल्यावर दार उघडण्यात आले. श्री माधवनाथ गुप्तनाथांच्या असीम कृपेमुळे पूर्ण योगी म्हणून केवळ जगाच्या उद्धाराकरता विवराचे बाहेर पडले. त्यांचे दर्शन घेण्यास भक्तगण उत्सुकच होते. पुराण, कीर्तन, गायन, वादन, ब्राह्मण भोजन आदी कार्यक्रम यथासांग पार पडले. वयाच्या 13व्या वर्षी तेथील गणेश बागेत एकांतवासात ते राहू लागले. तेथे काहींना विराट रूपाचे दर्शन झाल्यामुळे माधवनाथांबद्दल बालवयातच सर्वांची पूज्य बुद्धी झाली. चित्रकूटच्या अरण्यात आणि पर्वताच्या गुहेत त्यांचे बरीच वर्ष वास्तव्य होते व अधूनमधून विधेयी स्थितीत लोकांना दर्शन होत असे. एकांतवासाची 12 वर्षे पूर्ण झाल्यावर परत
करवीला आले आणि लगेचच परत अनेक ठिकाणी यात्रेला गेले. बंगालमधील श्री मच्छिंद्रनाथांचे स्थान, 32 शिराळ्यातील गोरक्षनाथांचे स्थान, माया नदीच्या काठावर चौरंगीनाथांचे स्थान, कन्नडजवळील गहिनीनाथांचे स्थान, त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथांचे स्थान, आळंदीला ज्ञानेश्वरांची समाधी आणि चित्रकूट पायथ्याची सत्यामल परमहंस ब्रह्मानंद परमानंद काशीनाथ आणि करवीला श्री गुप्तनाथ विठ्ठलनाथ या सर्वांची दर्शनं झाली. 4 धामे 7 पुरा करून हिमालयात बराच काळ होते. शेवटी काशी विश्वनाथाच्या दर्शनाच्या वेळी करवीच्या बाळकृष्ण बुवांनी आपल्या दत्त मंदिरात नेऊन त्यांचे भव्य स्वागत करून सर्वजण शरणागत झाले. पुढे संस्थांच्या कारभारातील काही गैरव्यवहारामुळे आणि अंतर्गत कलहामुळे माधवनाथ महाराज खिन्न झाले आणि पुन्हा यात्रेवर निघून गेले. असे एकंदर 24 वर्षांची त्यांची भारतभर भ्रमंती होती. त्यांच्या शिष्यगणांमध्ये राजा आणि रंक दोघेही होते. अलौकिक सामर्थ्य, शिष्यांविषयी कळवळा आणि करुणा या गुणामुळे हे जातील तेथे जनसागर लोटत असे आणि त्यांचा जवळजवळ संपूर्ण दिवस जनसंपर्क आणि लोककल्याणार्थ यातच जात असे. होळकर, शिंदे, गायकवाड ही राजेमंडळी, विद्वान, गुणी, साधक आणि योगाभ्यासी मंडळी, जिज्ञासू, आर्त, दीन, दुबळे, व्याधिग्रस्त अशा अनेक स्तरातल्या लोकांकडे त्यांना पाहावे लागे व प्रत्यक्ष मार्गदर्शन करावे लागे. त्यांची दिनचर्या साधी होती आणि बराचसा वेळ भक्त मंडळींसाठीच होता. आता यापुढचा भाग आपण उद्या ऐकूया. वाचक स्वर संध्या जोशी. धन्यवाद. हरिओम तत्सत.